हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर त्या दिवशी मला जायचं होतं दवाखान्यात, बट दॅट यू नो की शिवजयंती होती म्हणून माझा पचका झालेला. सो मला आज जायचं होतं इन एनी हाऊ कंडिशन, कारण आज पण सुट्टी होती आणि खूप दिवसापासून चाललंय माझं जायचं. काल मी हेअर वॉश करून घेतले म्हणून मला जायला टाइमच नाही भेटला. आणि गाईज, मला मेसेज करणं बंद करा की काळजी घे वगैरे वगैरे, कारण इतकं काही मोठं केस नाहीये, एकदम नॉर्मल आहे. आणि तेही माझं खूप असं तळत-मळत चालू आहे, जाऊ का नको, जाऊ का नको, कारण खूप मोठा प्रॉब्लेम नाहीये. सो थँक यू सो मच फॉर युअर केअर, बट आय एम ओके. आणि माझे फ्रेंड्स पण इतके युनिक आहे ना, की कमेंटमध्ये काही नाही बोलणार, बट मला पर्सनली इतके डिस्टर्ब करतील मेसेज करून, की हे नाही, तसं हे नाही. आणि बरं तरी अजून खूप जणांना माहिती नाही. सो या गाईज, मी दवाखान्यात येऊन गेले होते, खूप लवकर आले. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा दवाखाना तोच आहे जिथे 20 वर्षाआधी मी जन्म घेतलेला 2005 मध्ये. आणि हे ना आईच्या घरापासून खूप जवळ आहे म्हणून मी इथे आलेली. कारण ना इथे हॉस्पिटल खूप असं अवेलेबल्स नाहीये, खूप दूर-दूर आहे. म्हटलं ठीक आहे आता जाऊन येऊयात. आणि ना माझा खरंच जायचा काही प्लॅन पण नव्हता. बट आता आई-दादांना माहिती पडलं ना, की मला असं-असं होतंय म्हणून मला जायचंय. सो त्यांचंही सारखं-सारखं, "अगं जाऊन ये ना, अगं जाऊन ये ना." अँड आय वाज लाइक, "अरे थांबा, थांबा, थांबा." आणि माझ्या मनामध्ये अजून एक होतं, की डॉक्टर भेटतो का नाही भेटतो? कारण तिथे खूप एक लिमिटेड टाईमसाठीच डॉक्टर अवेलेबल असतो. पण अनफॉर्च्युनेटली नाही, फॉर्च्युनेटली भेटलेले मला डॉक्टर आणि मी सांगितलं मग त्यांना प्रॉब्लेम आणि मग सर्व काही गोळ्या वगैरे दिल्या त्यांनी आणि मग मी घरी यायला निघाले. बरं, त्यानंतर मी परत एक गोष्ट सांगते, की माझं जॉबचं. तर माझा पार्ट टाईम जॉब आहे, तर मी जास्त वेळ काम नाही करत कॉलेज झाल्यानंतर, कारण माझ्याकडे खूप कमी वेळ असतो. सो मी मी घरूनही काहीतरी काम करते आणि मग बाकी तिकडे जाऊनही करते. तर इतकं काही अजिबात लोड नाहीये आणि त्या मॅम पण इतक्या स्वीट आहे. लाइक आज आता म्हणजे सुट्टी आहे, तर मी थोडं लवकर जाते जेणेकरून मग ते असं मॅनेज होईल. कारण मी असं इतर दिवशी माझा खूप कमी वेळ देत असते. तर काल मला मॅम बोललेल्या, की आपल्याला उद्या लंचला जायचंय आणि आय वाज शॉक. कारण मी नवीन जॉइन झालेली आहे. नुकताच मला 8 एक दिवस झाले. बट मॅम मला त्यांच्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व करतायत. पण मला खरंच चांगलं वाटलं, की म्हणजे ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये मी जॉब करते तिथे असं काहीतरी इतकं पॉझिटिव्ह वाइब्स आहे. आणि मग तिथे आम्ही गप्पा वगैरे मारल्या. मॅमनी पण खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या. आम्ही पण शेअर केलेल्या. आणि लंचसाठी आम्ही गेलो होतो करी लिव्हजला. आता जे नाशिकमधनं राहत असाल त्यांना माहिती असेल. आणि ऑर्डर काय केलं होतं तुम्ही बघितलंच असेल. मी माझ्या मनपसंतीने केलं होतं काजू मसाला आणि खरंच खूप टेस्टी होतं. खूप आवडलेलं मला. आणि मस्त लंच वगैरे करून मी परत आलेले ऑफिसला आणि पुढचं काम कंटिन्यू केलं. मला अजिबात आयडिया नाही, की मी इथे किती दिवस, काय म्हणून, कसं काम करेल. बट मी हे नक्कीच सांगू शकते, की मी माझे 100% एफर्ट्स इथे देणार आहे. कारण मला पंक्च्युअल राहायला खूप आवडतं. बरं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट. थँक यू फॉर वॉचिंग.